राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। मित्रांनो, असं म्हणतात की पंढरपूरच्या वारीत विठोबा फक्त मंदिरात नाही तर प्रत्येक वारकऱ्यांच्या प्रेमात, सेवेत, नामस्मरणात आणि त्यागात भेटतो। दरवर्षी लाखो वारकरी शेकडो किलोमीटर चालत पंढरपूरला का जातात? फक्त मंदिरातील विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी की त्या वारीत चालताना प्रत्येक पावलावर देवाचा अनुभव घेण्यासाठी? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वारीत देव खरंच कसा भेटतो, तसेच काही हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा ज्या आपल्या भक्तीला नवीन दिशा देतील। चला तर मग विठ्ठल नामाचा गजर करत या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। मित्रांनो, विठोबाला भेटायचं असेल तर पंढरपूरला नक्की जा, पण देव पाहायचा असेल तर वारीत चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात डोकावून बघा। अनेक जण विचारतात, वारीला गेल्यावर देव खरंच भेटतो का? याचं उत्तर आहे हो, पण देव मूर्तीमधून दिसण्यापूर्वी तो आपल्या विचारांमध्ये उतरत असतो। पाय पंढरपूरकडे चालत असतात, पण मन मात्र विठ्ठलाकडे वळत असतं, आणि हाच वारीचा खरा चमत्कार आहे। मित्रांनो, एकदा एक वारकरी खूप दमला होता, पायाला फोड आली होते। तो म्हणाला, विठोबा आता माझ्याने चालत नाही। तेवढ्यात एक अनोळखी वृद्ध त्याच्या जवळ आला। त्याने त्या वारकऱ्याला थोडं पाणी दिलं, थोडा प्रसाद दिला आणि म्हणाला, थोडंसंच अंतर उरलंय, चल आता आपण निघूया। दोघे जण चालत राहिले। पंढरपूर जवळ आलं। वारकऱ्याने मागे वळून पाहिलं तर तो वृद्ध दिसलाच नव्हता। त्याला जाणवलं, विठोबा मूर्तीत भेटण्यापूर्वी माणसाच्या रूपाने मला भेटून गेला आहे। दुसरं उदाहरण असं आहे की एक श्रीमंत माणूस दर्शनासाठी घाई करत होता। रस्त्यात त्याला एक वृद्ध वारकरी पडलेला दिसला, पण तो म्हणाला, आधी दर्शन घेईल आणि नंतर मदत करेल। त्याचं दर्शन झालं, पण मनाला समाधान काही मिळालं नाही। परत येताना तोच वृद्ध तिथे नव्हता। त्या रात्री त्याला स्वप्न पडलं। विठोबा म्हणाले, मी तुझी वाट रस्त्यात पाहत होतो आणि तू मला मंदिरात शोधत राहिलास। मित्रांनो, तिसरा चमत्कार म्हणजे वारीत एक गरीब मुलगा वारकऱ्यांच्या चपला जपायचा। कुणी त्याला विचारलं, दर्शन का घेत नाहीस? तर तो हसून म्हणाला, मी देवाच्या भक्ताची सेवा करतो। भक्तांच्या पायाची धूळ म्हणजेच माझ्यासाठी विठ्ठलाचा प्रसाद आहे। आणि त्या रात्री त्याला इतका आनंद मिळाला की त्याने सांगितलं, आज विठोबा माझ्या स्वप्नात आले होते। मित्रांनो, चौथं उदाहरण म्हणजे एक लहान मुलगा आईसोबत वारीला गेला होता। तो म्हणाला, आई विठ्ठल कधी दिसणार ग? आई म्हणाली, जेव्हा तू दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसशील तेव्हा तुला विठोबा दिसणार। दुसऱ्या दिवशी त्या मुलाने तहानलेल्या वारकऱ्याला पाणी दिलं। तो वारकरी म्हणाला, बाळा विठोबा तुझं भलं करो। तो मुलगा आईकडे धावत आला, आई आई आज मला विठोबा दिसले। मित्रांनो, वारी म्हणजे फक्त चालणं नाही, तर वारी म्हणजे अहंकार मागे सोडणं। वारी म्हणजे दुसऱ्याला आधार देणं। वारी म्हणजे मी सोडून आपण जगणं। वारी म्हणजे प्रत्येक पावलावर नामस्मरण करणं। मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की विठ्ठल फक्त मंदिरात आहे, तर पुन्हा विचार करा। तो तहानलेल्या वारकऱ्यांच्या पाण्यात आहे, तो भुकेलेल्या दिलेल्या घासात आहे, तो थकलेल्या माणसाला दिलेल्या आधारात आहे, तो राम कृष्ण हरी म्हणणाऱ्या प्रत्येक श्वासात आहे। मित्रांनो, वारी संपते, पण विठ्ठलाची वाट कधीच संपत नाही। कारण पंढरपूर हे एक ठिकाण आहे, पण वारी ही जगण्याची पद्धत आहे। ज्या दिवशी आपल्या मनात प्रेम, सेवा, नम्रता आणि नाम येईल, त्या दिवशी समजा विठोबा स्वतः आपल्या हृदयात उभा आहे। राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी।